व्हेजिटेबल्स आहेत, फॉर एक्झाम्पल टोमॅटो असेल, चिली असेल, ब्रिंजाल असेल, ह्या ज्या रूट व्हेजिटेबल्स आहेत तर याचं आपण आता प्रोडक्शन पहिला स्टार्ट केलेलं आहे. आपण लास्ट टाइमला आय थिंक टोमॅटोचं बघितलेलं आहे, पण त्या दिवशी पीडीएफचा आणि नेटवर्कचा थोडा इश्यू असल्यामुळे ते तुम्हाला आय थिंक समजलेलं नाहीये. तर मी तुम्हाला टोमॅटोचं क्रॉप पुन्हा एकदा हे करेल, शिकवेल तुम्हाला अजून एकदा, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल व्यवस्थित. तर आपल्याला आज बघायचं प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ चिली अँड कॅप्सिकम. चिली आणि कॅप्सिकम का म्हटलंय? कॅप्सिकम जी आपण शिमला म्हणतो, जी आपली ढोबळी मिरची म्हणतो, तर ती आहे कॅप्सिकम, आणि आपली जी नॉर्मल चिली आहे, ह्या दोन्हीचं आपण काय करणार आहे आज प्रोडक्शन टेक्नॉलॉजी बघणार आहोत. तर तुम्ही इथं पाहू शकता ही आपली जी नॉर्मल चिली आहे ती, आणि जिला कॅप्सिकम म्हणतो आपण, जी शिमला मिरची किंवा जी ढोबळी मिरची आहे ती. तर याच्यामध्ये बघा बेसिक इंट्रोडक्शन बघूया. मी थोडा व्हिडिओ ऑफ करते म्हणजे स्क्रीन तुम्हाला व्यवस्थित दिसेल. इंट्रोडक्शन मध्ये बघा, बेसिक इंट्रोडक्शन. Chili is one of the most important commercial crops of India. It is grown almost throughout the country. सर्वांना तुम्हाला माहितच आहे की चिली हे आपल्या डेली रुटीन मध्ये यूज केली जाणारी व्हेजिटेबल आहे, आणि तिचा इम्पॉर्टन्स काय आहे. मग ऍज ए चिली पावडर म्हणून आपण यूज करत असेल किंवा ग्रीन चिली म्हणून यूज करत असेल, तर चिली हा आपल्या डेली रुटीन मधला डेली यूज केला जाणारा चिली हा पदार्थ आहे, किंवा चिली पावडर जी आहे ते आपण डेली यूज करत असतो आपल्या डेली रुटीन मध्ये. आणि जी चिली ग्रीन चिली आहे ती सुद्धा मेजरली आपण ऍज अ व्हेजिटेबल म्हणून यूज करत असतो. तर चिली हे काय, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कमर्शियल क्रॉप आहे, आणि जी गोष्ट जास्त यूज केली जाते किंवा जी गोष्ट जिला जास्त डिमांड आहे, तर तिला कमर्शियली ते क्रॉप काय करत असतो आपण, ग्रोन करत असतो. तर त्याच्यामध्ये बघा, there are more than 400 different varieties of chilies found all over the world. It is also called as hot pepper, sweet pepper, bell pepper. तर मोर दॅन 400 डिफरंट स्पेसिस. तर चिलीच्या आपल्याला जवळपास 400 पेक्षा जास्त वेगवेगळ्या स्पेसिस, म्हणजे वेगवेगळ्या त्याच्यातल्या व्हरायटीज ज्या असतील, कुठल्याचा साईज चेंज असेल, कुणाचा शेप चेंज असेल, कुणाची फ्लावर साईज वेगळी असेल, फ्रूट साईज वेगळी असेल, अकॉर्डिंग टू त्याचं जे बॉटनिकल क्लासिफिकेशन आहे, तर त्याच्यानुसार मोर दॅन 400 ज्या डिफरंट व्हरायटीज आहेत चिलीच्या, तर त्या काय केलेल्या आहेत, रिसर्चरनी फाउंड केलेल्या आहेत, किंवा वेगवेगळ्या 400 पेक्षा जास्त व्हरायटीज आपल्याला चिली ज्या आहेत त्या पाहायला भेटतील. आणि त्याला चिलीला काय म्हटलं जातं, इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ हॉट पेपर. त्याच्यासोबतच तिला हॉट पेपर, चिलीला दुसरं नाव काय आहे, तुम्ही हॉट पेपर म्हणू शकता, कॅप्सिकमला तुम्ही स्वीट पेपर म्हणू शकता, किंवा बेल पेपर, हे त्याचे सिनोम्स आहेत. म्हणजे जसं आपलं नाव असतं, समजा काय XYZ नाव असेल तर पणत्या, संत्या, असे काय आपल्याला जे नाव असतात, तर तसे जे नाव आहे तर ते चिलीसाठी कुठले आहेत, हॉट पेपर आहे, स्वीट पेपर आहे, आणि बेल पेपर आहे. त्याच्यानंतर बघा, both chili and capsicum belongs to the same family as well as same genus, that is capsicum. जे चिली आहे आणि जे कॅप्सिकम तुम्हाला सांगितलं, जिला आपण ढोबळी मिरची म्हणतो किंवा शिमला मिरची म्हणतो, आणि जी आपली रेड चिली आहे, जी स्पायसी असते, तिखट असते, तर त्या ज्या दोन्ही चिली आहेत तर त्याचा जो जीनस आहे ते तर तो एकच आहे, एकाच जीनस मधून त्या काय करतात, बिलॉंग करतात, पण त्याची जी स्पीसीज आहे, त्याची जी स्पीसीज असणार आहे ती कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. जीनस म्हणजे काय, तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले. आता सपोज आपण आपल्या फॅमिलीतून बिलॉंग करतोय, तर आता एक सपोज माझे पॅरेंट्स आहेत, तर त्यांना 3 मुलं आहेत, तर आम्ही तिन्ही मुलं एकाच पॅरेंट्सचे आहोत, बरोबर. तर जीनस जो आहे, मग ते जीनस कोण झाले, आपले पॅरेंट्स, तर ते तिघांचेही सेमच आहेत, पण आपण वेगवेगळे व्यक्ती आहोत, तर ते झालं स्पीसीज. अशा प्रकारे हे जे कॅप्सिकम आहे आणि हे जे चिली आहे ना, हे याचा जीनस आहे त्या वेगवेगळ्या कॅप्सिकमला, आणि जी चिली आहे ऍज अ स्पायसेस, जी कॅप्सिकम फ्रुटिसेन्स जी कल्टिवर आहे किंवा जे सीज आहे, तर ती कशी असते, त्याचे जे फ्रुट्स आहेत ते व्हेरी पजंट, म्हणजे जास्त तिखट असतात, आणि ते कशामध्ये यूज केले जातात, जे हॉट सॉसेस आहेत किंवा जे स्पायसेस ऍज अ स्पाइस म्हणून आपण किंवा चिली पावडर जी यूज करतो, तर ती कुठले स्पेसिस त्याच्यासाठी आपण यूज करतो, तर ती ही हायली पजेंट आहे, म्हणजे ती जास्त तिखट असते, आणि ती आपण जनरली हॉट सॉसेस बनवण्यासाठी किंवा ऍज अ स्पायसेस म्हणून आपण
ही जी चिली आहे तर ती यूज करत असतो. त्याच्यानंतर बघा द स्पेसिस कॅप्सिकम प्युबेसेन्स अँड कॅप्सिकम बॅकेट्यूम आर ग्रोन ऑन अ व्हेरी स्मॉल स्केल. मी तुम्हाला सांगितलं जसे वेगवेगळे स्पीसीज आहेत, तर अकॉर्डिंग टू स्पेसिस, ज्या स्पेसीमध्ये पजन्सी जास्त असेल, तिखटपणा जास्त असेल, तर ती आपण ऍज अ सॉसेस मध्ये यूज करतो किंवा स्पाइस म्हणून यूज करतो. तर जी स्पेसिस मेजरली आपण आपल्या डेली रुटीन मध्ये असेल किंवा आपल्या बाय प्रोडक्ट मध्ये आपण जी जास्त करत असो, तर ती जी स्पेसिस आहे तर ती कशी होणार आहे, मेजरली ग्रोन केली जाणार आहे. कारण ज्याला मार्केटमध्ये डिमांड आहे तेच आपण ग्रोन करणार. आणि आपण ज्यावेळेस कुठल्याही क्रॉप घेत असतो तर त्यावेळेस आपल्याला मार्केट व्हॅल्यू जाणून घ्यावी लागते की कुठल्या क्रॉपला मार्केटमध्ये आहे, जर ज्याला जास्त हाय तर तेच आपण काय करत असतो. तर त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, जी कॅप्सिकम फ्रुटिसेन्स आहे तर ती हायली पजंट असल्यामुळं, त्याच्यामध्ये तिखटपणा जास्त असल्यामुळं ती चिली पावडर बनवण्यासाठी किंवा सॉसेस मध्ये यूज करण्यासाठी मेजरली ग्रोन केली जाते. त्याच्यासोबतच बघा द स्पेसिस कॅप्सिकम प्युबिसेन्स अँड कॅप्सिकम बॅकिट्यूम. आता मी तुम्हाला हे सांगत आहे वेगवेगळी जी नावं आहेत, तर हे जे वेगवेगळे स्पेसीज आहेत याचा जो जीनस आहे तो एकच आहे, कॅप्सिकम. कॅप्सिकम मधूनच बिलॉंग करणाऱ्या ह्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. त्याचं जे क्लासिफिकेशन असणार आहे तर ते त्याच्या अकॉर्डिंग टू जे साईज असेल, पजन्सी असेल, त्याच्यानुसार काय होणार आहे, त्याचं क्लासिफिकेशन होणार आहे. त्याच्यानंतर कॅप्सिकम बॅकेट्यूम ह्या स्मॉल स्केलवर ग्रोन केले जातात. म्हणजे थोड्याफार प्रमाणात ह्या ज्या दोन स्पेसीज आहेत चिलीच्या त्या ग्रोन केल्या जातात. त्याच्यानंतर बघा इंडिया इज द मेजर प्रोड्युसर, कन्झ्युमर अँड एक्सपोर्टर ऑफ चिली इन द वर्ल्ड. ही तर गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखीच नाहीये की तुम्हालाही माहिती आहे आपल्या इंडियामध्ये तो सुद्धा जास्त घेतला जातो आणि एक्सपोर्ट सुद्धा चिली ही इंडियामधून वर्ल्डला केली जाते. त्याच्यानंतर बघा चायना इज द मेजर कॅप्सिकम प्रोड्युसिंग कंट्री. आणि ह्या वर्ल्ड मध्ये टॉपला जर चिली प्रोडक्शन मध्ये कुठली कंट्री असते ती आहे चायना. ही झाली बेसिक इंट्रोडक्शन अबाउट चिली क्रॉप. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ते कसलं क्रॉप आहे, कमर्शियल क्रॉप आहे. त्याच्यात मोर दॅन 400 स्पेसीज आहेत. त्याला हॉट पेपर म्हटलं जातं किंवा स्वीट पेपर म्हटलं जातं. चिली जे दोन्ही चिली आणि कॅप्सिकम हे दोन्ही कॅप्सिकम जीनस मधूनच बिलॉंग करतात. कॅप्सिकम फ्रुटिसन्स जी स्पेसीज आहे तर ती हायली पजंट आहे. त्याच्यामुळे ती हॉट सॉसेस मध्ये आणि ऍज अ स्पाइस म्हणून यूज केली जाते. ज्या दोन स्पेसीज सांगितल्या तुम्हाला, कॅप्सिकम प्युबिसेन्स असेल आणि कॅप्सिकम बॅकेट्यूम असेल, तर ती व्हेरी स्मॉल स्केल वरती ग्रोन केली जाते. आणि इंडिया हा एक मेजर प्रोड्युसर आहे, कंझ्युमर आहे आणि एक्सपोर्टर सुद्धा आहे चिलीचा इन दी वर्ल्ड मध्ये. चायना इज अ मेजर कॅप्सिकम प्रोड्युसिंग कंट्री. चायना जो आहे तर तो मेजरली कॅप्सिकमचं प्रोडक्शन चायनामध्ये केलं जातं. हे झालं बेसिक इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर बघा क्लासिफिकेशन. तुम्हाला मी सांगितलेलं आहे बॉटनिकल क्लासिफिकेशन. ते बॉटनिकल क्लासिफिकेशन तुम्ही 11-12 मध्ये पाहिलं असेल, जे की कार्ल लिनियस या सायंटिस्टने दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू मग त्यांचं जे किंगडम असेल, डिव्हिजन असेल, क्लास असेल, ऑर्डर असेल, फॅमिली असेल, जीनस असेल आणि स्पेसीज असेल. आपल्या इव्हन आपण आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा पाहत असतो की आपले पंजोबा असं आपले जे जसं आपण आपलं क्लासिफिकेशन करत असतो तशा प्रकारचं हे क्लासिफिकेशन आहे. तर चिली हे क्रॉप कुठल्या किंगडम मध्ये, तर किंगडम प्लांटिंग मध्ये त्या किंगडम मध्ये जे अॅनिमल्स असतील टोटल तर ते इन्व्हॉल्व्ह असतील. तसं सेम किंगडम प्लांटिंग मध्ये आपलं चिली काय होतं, क्रॉप इन्व्हॉल्व्ह होतं. त्याचं चिलीचा जर किंगडम कोणता आहे तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तो प्लांटी आहे, किंगडम प्लांटी. त्याच्यानंतर डिव्हिजन जो आहे तर डिव्हिजन काय आहे बघा, मॅग्नोफायटा. डिव्हिजन काय आहे, मॅग्नोलिओफायटा हा झाला डिव्हिजन ऑफ चिली. त्याच्यानंतर क्लास कोणता आहे बघा, क्लास आहे मॅग्निलिओसिडा. क्लास दिसतो सर्वांना, क्लास आहे मॅग्नोलिओस्पिडा. त्याच्यानंतर ऑर्डर बघा, ऑर्डर आहे सोलॅनालेस. ऑर्डर काय आहे, सोलॅनेल्स. त्याच्यानंतर जी फॅमिली आहे ती आहे सोलॅनाशी. त्याच्यानंतर जे जीनस आहे तर जीनस आहे कॅप्सिकम. मी तुम्हाला सांगितलं सगळ्या चिलीचा जीनस, सगळ्या जो जीनस आहे तो सेम असणार आहे, कॅप्सिकम.
आणि तुमच्या जेवढ्या फ्रूट व्हेजिटेबल्स असतील, ज्या फळभाज्या आपण म्हणत असतो, ज्या भाज्यांना आपण फळभाज्या म्हणतो, ज्या फ्रूटच्या रूपात असतात, तर त्या ज्या भाज्या आहेत तर त्या सगळ्या एकाच फॅमिलीमध्ये येतात. ती कुठली फॅमिली? तर सोलॅनासी. जर कुठल्याही फ्रूट व्हेजिटेबलची फॅमिली तुम्हाला लिहायची असेल तर ती असेल सोलॅनासी, आणि त्याचा जे जीनस असणार आहे तो असणार आहे कॅप्सिकम. आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्पेसीज आहेत बघा. त्याच्यामध्ये स्पेसीज आहे ॲनम, फ्रुटिसेन्स आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ती बॅकेट्यूम आहे, त्याच्यानंतर अगोदर एक सांगितलेली प्युबिसेन्स आहे, आणि चायनेन्सिस. अशा ह्या काय आहेत, वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. तर याचं ज्या वेळेस तुम्ही बॉटनिकल नेम लिहायला जाल तर त्यावेळेस आपण काय घेत असतो? जीनस घेत असतो आणि स्पेसीज घेत असतो. तर मग तुम्ही कॅप्सिकम ॲनम जर घेतलं तर ती झाली एक वेगळी स्पेसीज, कॅप्सिकम फ्रूट घेतली ती झाली, कॅप्सिकम बॅकेट्यूम घेतली ती झाली वेगळी स्पेसीज. अशा ह्या वेगवेगळ्या स्पेसीज असतात. आणि ह्या स्पेसीजचे जे कॅरेक्टर्स असतात, कॅरेक्टरिस्टिक्स जे असतात तर ते कसे असतात? वेगवेगळे असतात. समजा कॅप्सिकम फ्रुटिसेन्स मी तुम्हाला जसं सांगितलं त्याची त्या स्पेसीजचे जे चिली आहेत, त्या स्पेसीजची जी मिरची असणार आहे तर ती कशी असणार आहे? तिखट असणार आहे, हायली पजंट असणार आहे ती. तसंच त्याच्यामध्ये डिफरन्स मध्ये जर बघत गेलो आपण बॅकेट्यूमचे, तर त्याच्या फ्रूटची साईज जास्त असेल, शेप वेगळा असेल, कलर वेगळा असेल. तर ह्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार स्पेसीज वेगवेगळे असतात आणि त्याचा जो जीनस असतो तो सेमच असतो. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ चिली क्रॉप. ओके, आय थिंक सर्वांना तुम्हाला क्लासिफिकेशन लक्षात आलेलं असेल. किंगडम, प्लांटी, डिव्हिजन, मॅग्निलिओफायटा, क्लास मॅग्निलिओप्सिडा, ऑर्डर सोलॅनेल्स, फॅमिली सोलॅनासी, जीनस कॅप्सिकम, स्पेसीज ॲनम, फ्रुटिसेन्स, बॅकेट्यूम, प्युबेसेन्स अँड चायनेन्सिस. ह्या झाल्या स्पेसीज. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ चिली. लक्षात आलं असेल सर्वांच्या. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट मध्ये बघूया न्यूट्रिशनल अस्पेक्ट्स. जे न्यूट्रिशनल अस्पेक्ट्स म्हणजे आपल्याला चिली पासून आपल्याला कुठले न्यूट्रिएंट्स मिळतात, किंवा प्रोटीन्स किती प्रमाणात मिळतात, फॅट्स किती प्रमाणात मिळतात, मिनरल्स किती प्रमाणात मिळतात, फायबर्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, एनर्जी असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल किंवा आयरन असेल. तर हे आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या स्पेसीज मधून आपल्याला हे जे भेटणार आहे तर ते वेगवेगळ्या प्रमाणात असणार आहे. पण जनरली जर पाहायला गेलो तर आपल्याला ते किती प्रमाणात मिळतं तर हे आपल्याला बघायचंय. त्याला आपण काय म्हणणार आहे? न्यूट्रिशनल अस्पेक्ट्स व्हॅल्यू पर 100 ग्रॅम. व्हॅल्यू आपल्याला कशा दिलेल्या आहेत? पर 100 ग्रॅम मध्ये. 100 ग्रॅम पासून चिली पासून आपल्याला किती पर्सेंट मध्ये हे किंवा किती ग्रॅम मध्ये आपल्याला प्रोटीन्स किंवा मॉइश्चर किंवा जे काय असेल तर ते किती प्रमाणात भेटणार आहे ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये बघा 100 ग्रॅम चिली पासून जर 100 ग्रॅम ड्राय चिली असतील, ड्राय म्हणजे तुम्हाला माहित असेल आपण जे रेड चिली असते जी आपण तिला काय करतो? सन ड्राय मध्ये ड्राय केल्यानंतर ऍज अ स्पाइस म्हणून यूज करत असतो. तर त्याच्यापासून आपल्याला जे तुम्हाला मी सांगितली होती 100 ग्रॅम. जर 100 ग्रॅम चिली घेतली तर समजा आपण 100 ग्रॅम मिरची घेतली तर समजा आपण 100 ग्रॅम ड्राय मिरची घेतली तर त्याच्यापासून आपल्याला जे मॉइश्चर भेटणार आहे, फर्स्ट वन काय मॉइश्चर आहे. मॉइश्चर किती भेटणार आहे? 10 ग्रॅम. आपल्याला 10 ग्रॅम मॉइश्चर 100 ग्रॅम ड्राय चिली पासून भेटणार आहे. सेम लाईकवाईज ग्रीन चिली, आपण ड्राय चिली यूज करतो, चिली पण यूज करतो. जनरली आपण ड्राय चिली याची स्पाइस म्हणून यूज करत असतो. ओके, आणि ग्रीन चिली मध्ये बघा, ग्रीन चिली मध्ये आपल्याला मॉइश्चर किती भेटतं? 85.700 ग्रॅम. 85.700 ग्रॅम मॉइश्चर हे आपल्याला 100 ग्रॅम चिली पासून ग्रीन चिली पासून मिळत असतं. ग्रीन चिली पासून का मॉइश्चर जास्त मिळणार आहे? कारण त्याच्यामध्ये जे वॉटर असणार आहे तर ते कसं असतं? ग्रीन चिली मध्ये जास्त असतं, त्याच्यामुळे आपल्याला जे मॉइश्चर भेटणार आहे तर ते जास्त भेटणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन पहा, प्रोटीन तुम्हाला इथे दिसत असेल तर आपल्याला 100 ग्रॅम ड्राय चिली पासून प्रोटीन जे भेटतात तर ते 15 ग्रॅम भेटतात. लाईकवाईज सेम ग्रीन चिली पासून आपल्याला 2.900 ग्रॅम प्रोटीन्स जे आहेत तर ते आपल्याला ग्रीन चिली पासून भेटतात. त्याच्यानंतर फॅट्स पहा, फॅट्स मध्ये फॅट किती भेटतात? तर 6.200 ग्रॅम ड्राय चिली पासून फॅट्स भेटतात. लाईकवाईज सेम ग्रीन चिली पासून आपल्याला 0.600 ग्रॅम जे फॅट्स आहेत तर ते मिळतात. त्याच्यानंतर मिनरल्स पहा, मिनरल्स जे आहेत तर ते ड्राय चिली पासून 6.100 ग्रॅम. लाईकवाईज सेम ग्रीन चिली पासून 1 ग्रॅम आपल्याला काय भेटतात? मिनरल्स भेटतात. त्याच्यानंतर फायबर्स मध्ये बघा, फायबर्स आपल्याला 30.200 ग्रॅम ड्राय चिली पासून भेटतात आणि
6.800 ग्रॅम ग्रीन चिली पासून भेटतात. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते ड्राय चिली पासून आपल्याला 31.600 ग्रॅम भेटतात. सेम ते आपल्याला ग्रीन चिली पासून 3 ग्रॅम किंवा 3.0 जे काय असेल ते, तर तेवढे आपल्याला कार्बोहायड्रेट्स हे ग्रीन चिली पासून भेटतात. त्याच्यानंतर एनर्जी बघा, एनर्जी जी आहे, टोटल एनर्जी जी आहे, तर 100 ग्रॅम चिली जर आपण कंझ्युम केली, जर समजा 100 ग्रॅम चिली ड्राय चिली जर आपण कंझ्युम केली, तर त्याच्यापासून आपल्याला 246 किलो कॅलरी जी एनर्जी आहे, तर तेवढी एनर्जी आपल्याला ड्राय चिली पासून 100 ग्रॅम ड्राय चिली पासून मिळते. त्याच्यानंतर बघा 30 ग्रीन चिली पासून आपल्याला 29 किलो कॅलरी 29 किलो कॅलरी एनर्जी जी आहे ती आपल्याला ग्रीन चिली पासून मिळत असते. त्याच्यानंतर बघा कॅल्शियम जे आहे तर ते 160 मिलीग्राम मध्ये आपल्याला 100 ग्रॅम ग्रीन चिली मधून मिळत असतं. त्याच्यानंतर ज्या आहे आपल्याला 30 मिलीग्राम कॅल्शियम मिळतं. त्याच्यानंतर जे फॉस्फरस आहे तर ते 370 मिलीग्राम फ्रॉम ड्राय चिली आणि 80 ग्रॅम फ्रॉम ग्रीन चिली. नेक्स्ट वन इज आयरन. आयरन फ्रॉम ड्राय चिली इज 2.300 milligram and from green chilies it is 4.400 milligram. हे झालं न्यूट्रिशनल अस्पेक्ट्स. मग तुम्ही पाहू शकता की चिली हे न्यूट्रिशनच्या दृष्टीनं किती इम्पॉर्टंट आहे किंवा चिली पासून आपल्याला कोणते कोणते न्यूट्रिएंट्स भेटतात हे तुम्ही पाहिलेलं आहे, मग ती ग्रीन चिली असेल किंवा ड्राय चिली असेल. हे झालं न्यूट्रिशनल अस्पेक्ट्स. आय होप सर्वांना न्यूट्रिशनल अस्पेक्ट्स लक्षात आले असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा मिनरल्स अँड ट्रेस एलिमेंट्स. जे बाकीचे जे मिनरल्स आहेत किंवा जे ट्रेस एलिमेंट्स आहेत तर ते कुठले कुठले भेटतात आपल्याला, तर सोडियम भेटतं ड्राय चिली पासून 14 मिलीग्राम, पोटॅशियम भेटतं 530 मिलीग्राम आणि फायटिन फॉस्फरस जे आहे तर ते भेटतं 71 मिलीग्राम आणि तेच ग्रीन चिली पासून मिळतं 7 मिलीग्राम. त्याच्यानंतर मॅग्नेशियम आहे, कॉपर आहे, मॅग्नीज आहे, मॉलिब्डेनम आहे, झिंक आहे, क्रोमियम आहे, ऑक्झॅलिक ऍसिड आहे. ते आपल्याला सगळे ग्रीन चिली मधून भेटतात. मॅग्नेशियम 272 मिलीग्राम फ्रॉम ग्रीन चिलीज, कॉपर 1.400 मिलीग्राम फ्रॉम ग्रीन चिलीज, मॅग्नीज 1.380 मिलीग्राम फ्रॉम ग्रीन चिलीज, molybdenum 0.070 milligram from green chilies, zinc 1.780 milligram from green chilies, chromium 0.040 milligram from green chilies, oxalic acid 67.00 milligram from green chilies. हे मिनरल्स अँड ट्रेस एलिमेंट्स जे आहेत ते आपल्याला चिली पासून मिळत असतात. हे तुम्हाला चिलीचे तुम्हाला मी जसं वेगवेगळ्या स्पेसिस सांगितल्या, ह्या स्पेसिस कशावरती ठरतात मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की ज्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, जसं की आता आपल्या स्पेसिस कसं ठरतात, आपण कसं ठरतो की बाबा याची उंची एवढी आहे, त्याची उंची तेवढी, याचा कलर असा आहे, याचा कलर तसा आहे किंवा याचा शेप असा आहे, याच्यानुसार सेम आपले प्लांट जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं असतं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला पाहायला भेटेल. कॅप्सिकम बॅक्युटम मी जी तुम्हाला सांगितली होती, ही रेअरली किंवा स्मॉल स्केल वरती ग्रोन केली जाणारी स्पेसिस आहे. याचे फ्रुट्स जे आहेत ते अशा टाईपचे असतात, तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर कॅप्सिकम चायनेन्सिस, मला नंतर मी जी स्पेसिस सांगितली क्लासिफिकेशन मध्ये, तर तिचं जे प्लांट आहे ते अशा प्रकारचं असतं. त्याच्या अकॉर्डिंग टू तुम्हाला सांगितलं होतं कॅरेक्टरिस्टिक्स ते क्लासिफिकेशन असणार आहे. ही झाली कॅप्सिकम ॲनम, जी आपली शिमला मिरच आपण म्हणतो, तर ती कुठली आहे, कॅप्सिकम ॲनम. आणि आपण जी मेजरली ग्रोन करतो किंवा आपल्या डेली आहारामध्ये जी आपण यूज करतो ऍज अ ड्राय चिली म्हणून किंवा हॉट सॉसेस म्हणून मध्ये जी यूज करतो ती आपली कॅप्सिकम फ्रुटिसेन्स, म्हणजे ही आपली तिखट जी मिरची असते तर ही कुठली आहे, कॅप्सिकम फ्रुटिसेन्स. आणि कॅप्सिकम प्युबेसेन्स मी जी तुम्हाला सांगितली, हिचे फ्लावर्स बघा, जनरली आपल्याला चिलीचे फ्लावर्स व्हाईट पाहायला मिळतात. जी आपली आपण जी चिली घेतो कॅप्सिकम फ्रुटिसेन्स, आपल्याकडे जी ग्रोन केली तर तिचे फ्लावर्स जे असतात ते कसे असतात, व्हाईट फ्लावर्स असतात. तर तुम्हाला डिफरन्स काय बघायला भेटेल, बघायचे जे फ्लावर्स कलर आहे तर तो पर्पल कलर मध्ये आहे. त्याच्यानुसार हे जे क्लासिफिकेशन असतं हे क्लासिफिकेशन केलेलं असतं. हे तुम्हाला वेगवेगळ्या मी स्पेसिस दाखवलेले आहेत तुमच्या, जेणेकरून लक्षात यावं की हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिस वरती केलेलं असतं. ओके, आय होप हे सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा डिफरन्स बिटवीन चिली अँड कॅप्सिकम. चिली आणि कॅप्सिकम मधला डिफरन्स, तुम्हाला कॅप्सिकम म्हणजे ही आपली जी शिमला मिरची आहे आणि चिली, ह्या दोन्ही मधला आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. तर बघा
चिली जी कुठली असणार आहे, कॅप्सिकम फ्रुटिसन्स ॲज ए हॉट पेपर. जे तुम्हाला मी स्पायसी सांगितली किंवा जे तिखट सांगितली, तिचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला, कॅप्सिकम फ्रुटिसन्स. तर डिफरन्स काय आहे बघा चिली आणि कॅप्सिकम मध्ये, किंवा शिमला मिरची आणि तिखट मिरची जी असणार आहे याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर कॅप्सिकम फ्रुटिसन्सला आपण काय म्हणतो, हॉट पेपर म्हणतो, आणि लाईकवाईज सेम कॅप्सिकम ॲनमला आपण काय म्हणतो, स्वीट पेपर किंवा बेल पेपर. का स्वीट पेपर का म्हणतो, कारण स्पायसी ती नसते किंवा तिचा तिखटपणा जो असतो तो कमी असतो, आणि जी आपली कॅप्सिकम फ्रुटिसन्स आहे तिचा तिखटपणा जास्त असतो, म्हणून आपण तिला हॉट पेपर म्हणतो. आणि जी स्वीट पेपर आहे तिला आपण कॅप्सिकम ॲनम जे आहे तिला आपण काय म्हणतो, स्वीट पेपर म्हणतो. त्याच्यानंतर बघा पेरेनियल इन नेचर. जनरली जी चिली आहे तर तिचं नेचर कसं असतं, पेरेनियल असतं, म्हणजे जास्त टाइम लागतो ऍज कम्पेअर टू जी कॅप्सिकम आहे, म्हणजे जी शिमला मिरच आहे तिचं नेचर कसं आहे, अॅन्युअल इन नेचर. त्याच्यानंतर चिलीचे जे फ्लावर्स असतात तर व्हाईट कलरचे फ्लावर असतात, त्याच्यामध्येच कॅप्सिकमचे जे फ्लावर्स असतात तर ते कसे असतात, शिमला मिरचीचे फ्लावर्स असतात ते आपल्याला वेगवेगळ्या कलर मध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये व्हाईट आहे, पर्पल आहे, रेडिश आहे, हे असे वेगवेगळ्या टाइपचे फ्लावर्स आपल्याला कॅप्सिकम मध्ये बघायला भेटतात. ते चिली मध्ये कसे असतात, व्हाईट कलरचे असतात. त्याच्यानंतर बघा फ्रुट्स बॉर्न इन क्लस्टर्स अँड थिन पील. जे फ्रुट्स आहेत चिलीमध्ये, म्हणजे आपले तिखट जी मिरची आहेत त्याच्यामध्ये ते फ्रुट्स येतात ते कसे येतात, क्लस्टर मध्ये येतात. क्लस्टर म्हणजे झुपका आपण म्हणतो ना, की एका तुम्ही बघा एक जे स्टेम असणार आहे किंवा स्टेमेन टीप असणार आहे स्टेमेनचं, किंवा जे पील असतं तर त्याच्यावर आपल्याला मॅक्झिमम मिरच्या बघायला मिळतील. बघा हे जे क्लस्टर, याला काय म्हणायचं, क्लस्टर. बाकी तुम्हाला इथं कसं दिसेल, एक सेपरेट एक फ्रूट दिसेल पाहायला मिळेल, किंवा ही जी कॅप्सिकम असणार याच्यामध्ये सुद्धा. पण हे जे चिली आहे आपलं तिखट जी चिली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लस्टर मध्ये काय भेटतील, फ्रुट्स बघायला मिळतील. आणि तेच आपल्याला जर बघा फ्रुट्स बॉर्न ऑन सिंगली अँड थिक पील, तर तेच फ्रुट्स आपल्याला कसे बघायला मिळतात, सिंगली एक फ्रुट्स असतं, आणि त्याचं जे पील असतं, त्याची जी पील म्हणजे जे त्याचं आपण काय म्हणतो, वरची जी हे असणार आहे साल जी म्हणतो, वरचं जे कव्हर असणार आहे तर ते कसं असतं, थिक असतं, जाड असतं. आणि तेच आपल्या चिलीचं कसं असतं, थिन असतं, पातळ असतं. ओके. त्याच्यानंतर जी ग्रोथ असते तर ती ग्रोथ कशी असते, चिलीची डिटर्मिनेट असते, आणि कॅप्सिकमची जी असते तर ती इनडिटर्मिनेट असते. त्याच्यानंतर तिखटपणा जो आहे तर तो चिलीचा जास्त असतो, तोच कॅप्सिकमचा काय असतो, कमी असतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी कंटेंट जे आहे, व्हिटॅमिन सी हे चिलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मिळतं. व्हिटॅमिन सी हे चिलीमध्ये जास्त असतं ऍज कम्पेअर टू आपलं जे कॅप्सिकम आहे, जी शिमला मिरची आहे त्याच्यामध्ये कसं असतं, ते कमी असतं. आणि जी चिली आहे तर ती कशी असते, सेल्फ पॉलिनेटेड म्हणजे जे पॉलिनेशन होत असतं. पॉलिनेशन म्हणजे काय, आपण जे पोलन जे ग्रेन्स जे आहेत तर ते अँथर टू स्टिग्मा ट्रान्सफर होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन. तर सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, तर त्याच स्पीसीज मध्ये किंवा सिमिलर प्लांटवरतीच काय असतात, आपले जे मेल अँड फिमेल फ्लावर अवेलेबल असतात तर ते झालं सेल्फ पॉलिनेशन. आणि जर डिफरंट स्पेसीज मध्ये पोलन जर ट्रान्सफर होत असतील तर ते झालं क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यानंतर जे चिली आहे तर ते ड्राय चिली युजली ॲज अ स्पायसेस म्हणून यूज केलं जातं. पण कॅप्सिकम जे चिली आहे तर ते आपण ड्राय मध्ये यूज करू शकत नाही, ती फक्त आपण ॲज अ व्हेजिटेबल म्हणून यूज करू शकतो. हा झाला डिफरन्स बिटवीन चिली अँड कॅप्सिकम. सर्वांना समजलेला आहे. जी चिलीला आपण काय म्हणतो, कॅप्सिकम फ्रुटिसेन्स आणि किंवा हॉट पेपर, तेच कॅप्सिकमला काय म्हणतो, कॅप्सिकम ॲनम किंवा बेल पेपर. चिली कशी आहे, पेरिनियल आहे. कॅप्सिकम आहे ती अॅन्युअल आहे. चिलीचे फ्लावर्स व्हाईट कलरचे असतात, कॅप्सिकमचे फ्लावर हे व्हाईट, पर्पल आणि रेडिश मध्ये असतात. फ्रुट्स जे असतात चिलीचे ते क्लस्टर मध्ये येतात, आणि त्याचे जे पील असते तर ती कशी असते, थिन असते. सेम त्याच्यामध्येच जर कॅप्सिकम मध्ये बघितलं तर ती कशी असते, सिंगल फ्रुट्स कसे येतात, सिंगल येतात, आणि त्याची जी पील असते तर ती थिक असते. चिली जी आहे ती हायली पजंट असते किंवा तिखट असते ऍज कम्पेअर टू कॅप्सिकम. कॅप्सिकम ही लेस पजंट असते. व्हिटॅमिन सी कंटेंट जे आहे ते चिलीमध्ये जास्त असतं आणि कॅप्सिकम मध्ये कमी असतं. चिली जी आहे ती सेल्फ पॉलिनेटेड आहे आणि कॅप्सिकम जी आहे ती क्रॉस पॉलिनेटेड आहे. चिली ऍज अ स्पाइस म्हणून यूज करतो आणि कॅप्सिकम जे आहे ती ऍज अ व्हेजिटेबल म्हणून यूज करतो. हा झाला डिफरन्स बिटवीन चिली अँड कॅप्सिकम. आय होप सर्वांच्या लक्षात आला असेल. नेक्स्ट मध्ये बघा इम्पॉर्टंट व्हरायटीज ऑफ कॅप्सिकम. तुम्हाला सांगितलेले आहे कुठलेही क्रॉप सोन करताना व्हरायटी सिलेक्शन हे सर्वात महत्वाचं असतं.
आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघून किंवा मार्केटचा प्रेफरन्स बघून आपण व्हरायटी सिलेक्ट करत असतो. म्हणजे आपण जर समजा एखादी लेस स्पायसी व्हरायटी ग्रोन केली आणि मार्केटमध्ये जर स्पायसी व्हरायटीला जास्त डिमांड असेल तर आपल्याला जे फायनान्शियल रिटर्न भेटणार आहे किंवा जे इकॉनॉमिकल रिटर्न भेटणार आहे, जो आपल्याला आउटवर्ड भेटणार आहे, तर तो कसं भेटणार आहे, कमी भेटणार आहे. त्यामुळं आपले जे व्हरायटी सिलेक्शन आहे तर तो इम्पॉर्टंट पार्ट असतो कुठल्याही क्रॉपचं प्रोडक्शन घेत असताना, किंवा मग ते व्हेजिटेबल क्रॉप असो, ॲग्रोनॉमिकल क्रॉप असो किंवा फ्रूट क्रॉप असो किंवा ऑर्नामेंटल प्लांट, कुठलेही प्लांट ज्यावेळेस आपण घेत असतो तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यापासून आपल्याला जे रिटर्न भेटणार आहे तर ते इकॉनॉमिकल रिटर्न भेटण्यासाठी आपण जे व्हरायटी सिलेक्शन करत असतो तर ते करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला चिलीच्या मी व्हरायटीज सांगते वेगवेगळ्या. त्याच्यामध्ये म्हणजे इंट्रोड्यूस व्हरायटी म्हणजे इंट्रोडक्शन. आता इंट्रोड्यूस व्हरायटी का म्हणलंय सांगू का? इंट्रोडक्शन म्हणजे काय, समजा आपल्या मध्ये फिट ही व्हरायटी समजा सोनालिका व्हरायटी आहे तर ती एखाद्या बाहेरच्या देशातून आपल्या इंडियामध्ये आणलेली असते, तर ते ज्या बाहेरच्या प्लेसेस मधून आपण व्हरायटी आपल्या, किंवा आता सोलापूर लोकल एखादी व्हरायटी, समजा चिलीची एक व्हरायटी आहे, लोकल व्हरायटी आहे, तिला मी सोलापूर लोकल म्हणते. समजा सोलापूर डिस्ट्रिक्टची ती व्हरायटी आहे आणि सोलापूर लोकल आहे, तर ती जर मी सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये आणली आणि सातारामध्ये ग्रोन केली तर ती झाली इंट्रोड्युस्ड व्हरायटी. का? कारण की ती तिथली व्हरायटी आहे आणि ती मी इथे आणून इथं ग्रोन केली, इथे इंट्रोड्यूस केली, म्हणून व्हरायटी ज्या आहेत इंट्रोडक्शनच्या थ्रू आलेल्या तर त्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. फर्स्ट वन आहे कॅलिफोर्निया वंडर. पहिली व्हरायटी बघा कुठली आहे, कॅलिफोर्निया व्हरायटीज, सॉरी कॅलिफोर्निया वंडर. ही बाय इंट्रोडक्शन नी किंवा बाय इंट्रोड्यूस नी आलेली व्हरायटी आहे. ती कुणी इंट्रोड्यूस केली बघा, इंट्रोड्युस्ड बाय IARI न्यू दिल्ली. ही जी कॅलिफोर्निया वंडर आहे व्हरायटी, ही इंट्रोडक्शन मेथडनी आलेली आहे आणि हिला कुणी इंट्रोड्यूस केलेला आहे तर बाय IARI इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली या रिसर्च इन्स्टिट्यूटनी ही जी कॅलिफोर्निया वंडर व्हरायटी आहे ती इंट्रोड्यूस केली आहे इन इंडियामध्ये. त्याच्यानंतर बघा हे सॉरी इथं येलो वंडर झालेला आहे, ओलो, हे येलो वंडर आहे. येलो वंडर जी व्हरायटी आहे ही सुद्धा इंट्रोड्युस्ड बाय IARI न्यू दिल्ली. त्याच्यानंतर चायनीज जायंट ही जी व्हरायटी आहे तर ती कुणी इंट्रोड्यूस केलेली आहे, इंट्रोड्युस्ड बाय IAHS बँगलोर ह्या रिसर्च इन्स्टिट्यूटनी काय केलेली आहे, ही व्हरायटी डेव्हलप केलेली आहे. इंडियन ॲरोमॅटिक किंवा हॉर्टिकल्चर जे सायन्स आहे किंवा हॉर्टिकल्चर जे बोर्ड आहे बेंगलोरचं, तर त्यांनी ही व्हरायटी डेव्हलप केलेली आहे, इंट्रोड्यूस केलेली आहे चायनीज जायंट. त्याच्यानंतर वर्ल्ड बीटर ही सुद्धा इंट्रोड्युस्ड बाय IAHS बँगलोरने केलेली आहे. ह्या झाल्या इंट्रोड्युस्ड व्हरायट्या. त्याच्यानंतर इंट्रोड्यूस व्हरायटी नंतर बघा सिलेक्शन मेथड म्हणजे जे लोकल कल्टिव्हर असतात त्याच्यातून आपण काय करतो, जी बेटर कुठली आहे, समजा बरेचसे लोकल कल्टिव्हर्स असतात, वेगवेगळ्या लोकल व्हरायटीज असतात, त्याच्यामधून आपण एखादी बेटर जी आपल्याला वाटते तर ते आपण काय करतो, ज्यावेळेस आपण हे सिलेक्शन कशाच्या बेसिसवर केलं जातं माहितीये का तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही ब्रीडिंग मध्ये शिकला असाल, व्हेरिएबिलिटी स्टडी केला जातो. व्हेरिएबिलिटी स्टडी म्हणजे समजा मला आता चिलीच्या सिलेक्शन मेथडनी व्हरायटी मला इम्प्रूव्ह करायची किंवा मला ती मार्केटमध्ये बाय सिलेक्शन मेथडनी आणायची आहे, तर मी काय करणार आहे की समजा अशा सगळ्या लोकल व्हरायटीज घेणार. मग सोलापूर लोकल असेल, सातारा लोकल असेल, पुणे लोकल असेल, नागपूर लोकल असेल किंवा साकोली लोकल असेल, चंद्रपूर लोकल, अशा वेगवेगळ्या जे डिस्ट्रिक्टच्या व्हरायटी असतील किंवा कुठल्याही ज्या लोकल व्हरायटीज असतील त्या मी काय करणार, समजा 50 मी वेगवेगळ्या व्हरायटीज घेतल्या तर त्या व्हरायटीज मी काय करणार, फील्ड वरती ग्रोन करणार. ओके, ग्रोन केल्याच्या नंतर मी त्याचं अनालायसिस करणार त्याच्यामध्ये की कुठली व्हरायटी बेटर टू डिसीज रेजिस्टंट आहे किंवा बेटर टू क्लायमेटिक कंडिशन्स लाईक जे ड्रॉट असेल किंवा जे सॉइल सिच्युएशन असतात, साल्ट रेजिस्टंट किंवा अल्कलाइन सॉइल रेजिस्टंट, तर हे मी सगळे कॅरेक्टर काय करणार, हे जे सगळ्या रेजिस्टन्स असतील किंवा जे आपल्याला ब्रीडिंग आपले ज्या व्हॅल्यू आहेत किंवा ब्रीडिंग अस्पेक्ट्स समोर ठेवून ज्यावेळेस आपण व्हरायटी इम्प्रूव्ह करत असतो, तर मी ह्या ज्यावेळेस 50 स्पेसीज लावेल किंवा 50 वेगवेगळ्या व्हरायटी लावेल त्याच्यामधून जीचा परफॉर्मन्स जो बेटर असणार आहे, म्हणजे जी बेटर व्हरायटी असणार आहे
की मी काय करणार आहे पुढे फर्दर ट्रायलसाठी काय करणार आहे घेणार आहे, म्हणजे पुढे क्रॉसिंग करण्यासाठी मी ती व्हरायटी सिलेक्ट करणार आहे. तर अशा पद्धतीने जी मेथड जी व्हरायटी आपण सिलेक्ट करू ती झाली सिलेक्शन व्हरायटीज. ओके, समजलं तुम्हाला सिलेक्शन व्हरायटीज कशा घेतल्या जातात. तर सिलेक्शन मध्ये बघा पहिली आहे अर्का मोहिनी. आता अर्का मोहिनी अर्का मोहिनी व्हरायटीचं सिलेक्शन कुणी आणि कुठून केलंय बघा. सिलेक्शन फ्रॉम टायटन ऑफ USA बाय IIHR बेंगलोर. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च जे बेंगलोरला इस्टॅब्लिश आहे, तर त्या IIHR त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च सेंटर जे आहे तर त्यांनी ही व्हरायटी सिलेक्ट केलेली आहे. कुठून? फ्रॉम टायटन ऑफ USA मधल्या टायटन या प्लेस पासून, त्या प्लेस वरून जी अर्का मोहिनी जी व्हरायटी आहे तर ती ही व्हरायटी IIHR ने काय केलेली आहे सिलेक्ट केलेली आहे आणि ती आपल्याकडे आलेली आहे. ही झाली सिलेक्शन किंवा ही झाली पहिली सिलेक्टेड व्हरायटी फ्रॉम USA बाय IIHR. त्याच्यानंतर सेकंड आहे अर्का गौरव. तर अर्का गौरव बघा सिलेक्शन फ्रॉम गोल्डन डॅलवंडर ऑफ USA बाय IIHR बेंगलोर इनडिटर्मिनेट व्हरायटी टॉलरंट टू बॅक्टेरियल विल्ड. आता अर्का गौरव ही दुसरी सिलेक्टेड व्हरायटी आहे, ती कुठून सिलेक्ट केली? फ्रॉम गोल्डन डॅलवंडर जे USA शहर आहे तर तिथून ही जी अर्का गौरव व्हरायटी आहे ती आपण काय केलेली आहे सिलेक्ट केलेली आहे. तर ती कुणी सिलेक्ट केली? IIHR बेंगलोरने, म्हणजे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च आहे तर तिथून हे जे तुम्ही क्वेश्चनिंग करतेस माझं चालू असेल, कोण आहे हे? मनीषा. कोण? मनीषा 37 रजिस्ट्रेशन नंबर. तर हे जे तुम्हाला क्वेश्चनिंग आहे तर हे तुम्ही मला लेक्चरच्या एंडला करत जावा, म्हणजे मला मध्ये तुम्हाला सांगताना डिस्टर्ब होणार नाही. तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील ते मला तुम्ही लास्टला सांगत जावा. ओके, मी तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर लास्टला सांगेल. आपलं आहे ते तोपर्यंत कंटिन्यू करते. ओके, तर IIHR बेंगलोरनी काय केलेली आहे? ही अर्का गौरव जी व्हरायटी आहे तर ती काय केलेली आहे सिलेक्ट केलेली आहे. ही जी व्हरायटी आहे ती इनडिटर्मिनेट टाईपची व्हरायटी आहे आणि टॉलरंट टू बॅक्टेरियल विल्ट. जो बॅक्टेरियल विल्ट डिसीज आहे, विल्ट म्हणजे आपण ज्याला मर रोग म्हणतो, तर तो जो विल्ट आहे तर त्या डिसीजला ही व्हरायटी कशी आहे अर्का गौरव रेजिस्टंट आहे, म्हणून IIHR बेंगलोरनी ही व्हरायटी गोल्डन डॅलवंडर USA जे शहर आहे किंवा USA जे प्लेस आहे तिथून ही व्हरायटी काय केलेली आहे सिलेक्ट केलेली आहे. ही झाली अर्का गौरव. त्याच्यानंतर थर्ड वन आहे अर्का बसंत. अर्का बसंत बघा, अर्का बसंत कुठून सिलेक्ट केली? सिलेक्शन फ्रॉम हंगेरियन व्हरायटी किंवा सोरोक्सरी बाय IIHR बेंगलोर एक्सलंट किपिंग अँड कुकिंग क्वालिटीज. आता अर्का बसंत ही व्हरायटी सुद्धा IIHR ने आहे सिलेक्शन केलेलं आहे त्या व्हरायटीचं. तर ती व्हरायटी कशी आहे? त्याची जी किपिंग क्वालिटी आहे, जे त्याची स्टोरेज क्वालिटी आहे किंवा कुकिंगची जी क्वालिटी आहे तर ती कशी आहे? एक्सलंट आहे, म्हणून ही व्हरायटीचं सिलेक्शन केलेलं आहे. सिलेक्शन कशापासून केलंय? हंगेरियन व्हरायटी ऑफ सोरोकसारी यापासून ही जी अर्का बसंत व्हरायटी आहे IIHR ने डेव्हलप केलेली आहे किंवा सिलेक्ट आहे. अशामुळे त्याची जी किपिंग क्वालिटी किंवा कुकिंग क्वालिटी जी आहे ती एक्सलंट आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा सिलेक्शन झाल्यानंतर पब्लिक सेक्टर हायब्रिड. आता हायब्रिड व्हरायटीज तर तुम्हाला माहितीच आहे, ज्या वेळेस ज्या दोन डिफरंट स्पेसिस घेऊन ज्याचा क्रॉस केला जातो, जीनस सेम असतो, स्पेसिस जे असते तर ती डिफरंट असते, तर त्याचं जे क्रॉसिंग करून त्याचं जे F1 हायब्रिड म्हणजे कसलं हायब्रिड? तर ज्या वेळेस समजा मी एक व्हरायटी आहे चिलीची, आता मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं अर्का गौरव आहे आणि अर्का बसंत, म्हणजे तुम्हाला दोन सिलेक्शनच्या व्हरायटी सांगितल्या, तर मी ती सिलेक्शनचे समजा अर्का गौरव जी व्हरायटी आहे तर ती हायली रेजिस्टंट आहे बॅक्टेरियल विल्ट डिसीजला. ओके, कुठली? अर्का गौरव. तर सिमिलरली अर्का बसंत जी आहे ती बॅक्टेरियल विल्डला ससेप्टेबल आहे, म्हणजे त्या रोगाला ती लगेच बळी पडते. आणि जी तुम्हाला मी अगोदर सांगितली अर्का गौरव तर ती कशी आहे? रेजिस्टंट आहे, म्हणजे ती त्याला काय करते? प्रतिरोध करते त्या डिसीजला. तर पण जी ससेप्टेबल आहे अर्का बसंत तर तिचं इल्ड आहे तर ते आपल्याला आणि आपली जी अर्का गौरव आहे ती रेजिस्टंट आहे पण त्याचं जे इल्ड आहे तर ते आपल्याला काय होते? कमी मिळते. पण
हे जे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे आपल्याला yield पण मॅक्झिमम मिळेल आणि रेजिस्टंट व्हरायटी पण जर आपल्याला पाहिजे असेल तर अशा वेळेस आपण काय करतो किंवा आपल्याला काय करायचं आहे तर क्रॉसिंग केलं जातं. म्हणजे ह्या ज्या दोन व्हरायटी आहेत त्या दोन्हीच आपण काय करणार क्रॉसिंग करणार. तर हे क्रॉसिंग कुठे केलं जातं, जे रिसर्च सेंटर्स असतात, जे युनिव्हर्सिटी डेव्हलप ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असतात किंवा जे प्रायव्हेट सेक्टर किंवा पब्लिक सेक्टर ज्या म्हणजे ज्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन असतात, म्हणजे आता समजा IARI आहे, IIHR आहे, तर हे काय करत असतात, हे क्रॉसिंग करून आपल्याला नवीन नवीन कल्टिव्हर काय करत असतात डेव्हलप करून देत असतात. तर हे जे हायब्रिड्स आहेत तर मी तुम्हाला सांगितलं तर ते जर दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स मला जर एकत्र असतील तर मी काय करणार अर्का क्रॉसिंग करणार. क्रॉसिंग काय करणार म्हणजे काय, जे पॉलिनेशन ज्यावेळेस होत असतं तर मला जर समजा अर्का बसंतची अर्का गौरव मध्ये जर कॅरेक्टरिस्टिक्स आणायचे असतील तर मी काय करणार तर त्या दोन्हीचं पॉलिनेशन करणार. पॉलिनेशन मध्ये मग इकडचे अंतर जे आहे तर ते जे अर्का गौरवचे अंतर्स असतील ते मी अर्का बसंत वरती काय करणार त्यांना ट्रान्सफर करणार. ते आपण मॅन्युअली आपण आपल्याकडून केलं जातं म्हणून त्याला आपण काय म्हणतो हायब्रिड. आणि त्या दोन्हीचं क्रॉसिंग केल्यानंतर जे आपल्याला व्हरायटी भेटणार आहे किंवा जे आपल्याला यील्ड भेटणार आहे त्याला आपण काय म्हणतो F1. ओके, F1 म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन. दोन्हीचं क्रॉसिंग केल्यानंतर जी पहिली भेटते तर ते असते F1 जनरेशन. अशात आपल्याला बरेच म्हणजे ह्या ज्या जनरेशन असतात F10 पर्यंत चालतात. F1 जनरेशन, त्याचं पुन्हा सेल्फिंग करून F2, त्याच्यानंतर त्याचं सेल्फिंग F3, त्याचं सेल्फिंग F5, असं F9 पर्यंत सेल्फिंग करत गेल्यानंतर आपल्याला प्युअर लाईन किंवा प्युअर व्हरायटीज भेटत असतात. हा ऍक्च्युली ब्रीडिंगचा पार्ट आहे. तर मी तुम्हाला सांगितलं हे मला हे सांगायचं होतं पब्लिक सेक्टर हायब्रिड. पब्लिक सेक्टर म्हणजे ज्या पब्लिक प्लेसेस वरती ज्याच्या ट्रायल घेतल्या जातात, जसं की ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असतील, वेगवेगळे आपले रिसर्च इन्स्टिट्यूट्स असतील, अशा ठिकाणी ज्याचं ट्रायल घेतली जाते किंवा इव्हॉल्व्ह केले जातात तिथून किंवा त्या ठिकाणाहून रिलीज केल्या जाणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्याला आपण पब्लिक सेक्टर हायब्रिड म्हणतो. हायब्रिड मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस सेम जनरा आणि डिफरंट स्पेसिसचं आपण क्रॉसिंग करत असतो तर त्याचं जे फोन भेटतं त्याला आपण हायब्रिड व्हरायटीज म्हणतो, जे आपण मार्केट मध्ये म्हणत असतो नेहमी. आता हायब्रिड हे कसं तयार होतं तर ज्या दोन वेगवेगळ्या स्पेसिस घेऊन सेम जीनस असला पाहिजे आणि स्पेसिस जर वेगवेगळे असले आणि त्याचं क्रॉसिंग करून जे आपल्याला F1 भेटतं तर ते झालं हायब्रिड. ओके, तर ह्या झाल्या पब्लिक सेक्टर हायब्रिड मध्ये कुठली आहे बघा, पहिली पुसादीप्ती. पुसादीप्ती ही पहिली हायब्रिड व्हरायटी आहे. तर हायब्रिड बिटवीन येलो वंडर अँड रसियन मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये बघा पुसादीप्ती व्हरायटी कशी तयार झाली तर हायब्रिड बिटवीन म्हणजे क्रॉसिंग बिटवीन काय केलेलं आहे, क्रॉसिंग केलेलं आहे कशाचं, येलो वंडर आणि रसियन व्हरायटीचं. तर ह्या दोन्हीचे क्रॉसिंग करून जे आपल्याला F1 भेटले तर तिचं नाव काय आहे पुसादीप्ती. आणि ही कुणी डेव्हलप केली किंवा कुठून रिलीज केली गेली किंवा कुणी याचं क्रॉसिंग केलं किंवा कुठून हे हायब्रिड तयार झालं तर रिलीज बाय IARI रिजनल स्टेशन कटारियन HP. हा तर हिमाचल प्रदेश मधील जे कटारियन आहे तर इथून ती व्हरायटी काय केली जाते म्हणजे आपल्या ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचं जे रिजनल स्टेशन आहे, जे आपण विभागीय स्टेशन असणार आहे चिलीचं, तर तिथून ही व्हरायटी काय केली गेली आहे, रिलीज केली गेलेली आहे. याचं जे क्रॉसिंग असणार आहे तर ते येलो वंडर इंटू रसियन ह्या दोन्हीचे क्रॉसिंग करून आपल्याला F1 मिळालेला आहे पुसादीप्ती. आणि ही जी व्हरायटी आहे तर ही बघा हाय इल्डिंग, टॉलरंट टू बॅक्टेरियल लीफ स्पॉट अँड अँथ्रॅकनोज. तर हे जे ब्रीडिंग एस्पेक्ट्स आहेत, हाय इल्डिंग पण पाहिजे आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं, टॉलरंट पण पाहिजे किंवा रेजिस्टंट पण पाहिजे डिसीजला, वेगवेगळ्या लीफ स्पॉट असेल, अँथ्रॅकनोज असेल, पावडर मिल्ड्यू असेल, बॅक्टेरियल विल्ट असतील, व्हायरल डिसीजेस असतील, फंगल डिसीजेस असतील. तर ह्या सर्वांना रेजिस्टंट व्हरायटी जर आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला ते बाय क्रॉसिंगने आपण काय करू शकतो, इव्हॉल्व्ह करू शकतो. तर ही जी व्हरायटी आहे पुसादीप्ती अशा प्रकारे आपल्याला क्रॉसिंग करून काय केलेली आहे, रिलीज केलेली आहे. क्रॉसिंग केलं आहे येलो वंडरचं आणि रसियनचं. ते कुणी केलेलं आहे तर IARIचं जे रिजनल स्टेशन आहे कटारी आणि हिमाचल प्रदेशमध्ये, तर त्यांनी ही काय केलेलं आहे, रिलीज केलेलं आहे. ती हाय इल्डिंग आहे, टॉलरंट टू बॅक्टेरियल लीफ स्पॉट आहे आणि अँथ्रॅकनोजला पण टॉलरंट आहे. हे झालं फर्स्ट पब्लिक सेक्टर हायब्रिड सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर सेकंड आहे ग्रीन गोल्ड. सेकंड जे आहे ते ग्रीन गोल्ड आहे पब्लिक सेक्टर हायब्रिड. त्याच्यानंतर थर्ड जे आहे ते पुसा मेघदूत आहे.
पुसा मेघदूत हे जे आहे ते फर्स्ट F1 हायब्रिड बाय पब्लिक सेक्टर. पहिलं F1 हायब्रिड जर पब्लिक सेक्टर जर कुठलं पहिलं F1 हायब्रिड असेल तर ते आहे पुसा मेघदूत. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा प्रायव्हेट सेक्टर हायब्रिड. जसं मी तुम्हाला पब्लिक सेक्टर हायब्रिड मध्ये सांगितलं तर ते जे आपले पब्लिक प्लेसेस आहेत, जे ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असतील किंवा जे रिसर्च इन्स्टिट्यूट असतील, अशा ठिकाणाहून जी इव्हॉल्व्ह केली जाते, जिथं डेव्हलप केली जाते, ते झालं पब्लिक सेक्टर. सिमिलरली ते जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये, म्हणजे ज्या तुम्हाला वेगवेगळ्या सीड कंपनीज पाहायला मिळतील, महिको असेल, ह्या ज्या प्रायव्हेट सीड कंपनीज आहेत, तर ह्या प्रायव्हेट सीड कंपनीज काय करत असतात, त्या सुद्धा त्यांच्या ट्रायल घेत असतात, त्या सुद्धा त्यांच्या व्हरायटी इव्हॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्यांना पेटंट भेटण्यासाठी ते जी व्हरायटी किंवा ते जे हायब्रिड आणत असतात मार्केटमध्ये, तर ते झालं प्रायव्हेट सेक्टर हायब्रिड. प्रायव्हेट सेक्टर हायब्रिड मध्ये बघा पहिली आहे भारत. पहिली प्रायव्हेट सेक्टर व्हरायटी कुठली आहे तर भारत. त्याच्यामध्ये बघा रिलीज्ड बाय IAHS बेंगलोर रेजिस्टन्स टू टोबॅको मोझॅइक व्हायरस. चिलीमध्ये जो व्हायरल डिसीज येतो टोबॅको मोझॅइक व्हायरसमुळे चिलीमध्ये जो लिव्हकल व्हायरस येतो, तर त्या व्हायरसला रेजिस्टंट व्हरायटी जी आहे तर ती कुठली आहे भारत आहे, आणि ती IAHS बेंगलोरने काय केलेली आहे, रिलीज केलेली आहे. त्याचं हायब्रिड F1 हायब्रिड जे आहे तर ते कुणी आणलेलं आहे मार्केटमध्ये, तर प्रायव्हेट सेक्टर मधून ही आलेली व्हरायटी आहे भारत. त्याच्यानंतर सेकंड आहे सोलन हायब्रिड. तर सोलन हायब्रिड जे आहे तर ती सुद्धा कुणी रिलीज केलेली आहे, जे सोलनचं जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे YSPUHF या इन्स्टिट्यूटनी ही जी सोलन हायब्रिड व्हरायटी आहे तर ती काय केलेली आहे, इव्हॉल्व्ह केलेली आहे, आणि ही कशी आहे, रेजिस्टंट टू फ्रूट रॉट अँड व्हायरसेस. जे फ्रूट रॉट डिसीज आहे किंवा एक मिनिट, हॅलो, नाही सर 11:50 संपणार आहे सर, थोडं एक्सटेंड झालं तर चालेल का, एक 10 मिनिटं, 11:55 किंवा एक 5-10 मिनिटं वरती हवे होते, मी थोडं उशिरा सुरू केला, चालेल का? तर तुम्हाला मी काय सांगत होते, सोलन हायब्रिड. हा, तर सोलन हायब्रिड कसं आहे, रेजिस्टंट टू फ्रूट रॉट अँड व्हायरसला आणि फ्रूट रॉट डिसीजला काय आहे, रेजिस्टंट आहे. त्याच्यानंतर आहे अर्ली बाउंटी. त्याच्यानंतर आहे लारिओ आणि हिरा. ह्या ज्या प्रायव्हेट सेक्टर हायब्रिड व्हरायटीज आहेत. ओके, ह्या झाल्या वेगवेगळ्या व्हरायटी सांगितल्या मी तुम्हाला. त्याच्यानंतर पब्लिक सेक्टर हायब्रिड मध्ये अजून आहे तेजस्विनी आहे, चॅम्पियन आहे, दिल्ली हॉट आहे, गायत्री आहे आणि अग्नी आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टर हायब्रिड मध्ये अजून CH1 ही सुद्धा व्हरायटी आहे, डेव्हलप्ड बाय युझिंग मेल स्टरिलिटी MS12 LLS बाय PAU लुधियाना. दिस व्हरायटी इज टॉलरंट टू व्हायरल अँड फंगल डिसीज. CH1 ही जी व्हरायटी आहे ही सुद्धा प्रायव्हेट सेक्टर हायब्रिड व्हरायटी आहे, डेव्हलप्ड बाय युझिंग मेल स्टराईल लाईन. आता हे ब्रीडिंगचा पार्ट आहे ऍक्च्युली, मेल स्टरिलिटी वगैरे जो आहे. तर मेल स्टराईल म्हणजे काय, मेल स्टरिलिटी मध्ये कसं असतं, जे पोलन ग्रेन्स असतात तर ते अनेबल असतात सेट होण्यासाठी, म्हणजे ज्या कुठलेही फ्रुटिंग होत असताना पॉलिनेशन गरजेचं असतं. पॉलिनेशन झाल्याशिवाय कुठलेही, मग ते फ्रूट क्रॉप असो, व्हेजिटेबल क्रॉप असो, ॲग्रोनॉमिकल क्रॉप असो, पॉलिनेशन झाल्याशिवाय आपल्याला तिथं फ्रुटिंग होत नाही, आणि फ्रुटिंग झाल्याशिवाय आपल्याला त्याच्यापासून इल्ड जे आहे तर ते भेटणार नाही. तर जर आपल्याला चिलीमध्ये मेल स्टरिलिटी काय असते, तर मेल स्टरिलिटी मध्ये कसं असतं, पोलन ग्रेन्स जे असतात तर ते जे ओव्हरी असते किंवा जे फिमेल पार्ट असतो तर त्याच्यावरती सेट होण्यासाठी, जे स्टिग्मा असतात त्याच्यावरती सेट होण्यासाठी कसे असतात, अनेबल असतात. तर ती झाली मेल स्टरिलिटी. म्हणजे मेल स्टरिलिटी म्हणजे काय, द पोलन ग्रेन्स अनेबल टू सेट ऑन सिग्मा. तर त्या जे स्टिग्मावरती सेट होण्यासाठी जेव्हा अनेबल असतात त्या सिच्युएशनला आपण काय म्हणतो, मेल स्टरिलिटी. आणि ही मेल स्टरिलिटी आपण ब्रीडिंग मध्ये काय करत असतो, आपल्याला जर मेल स्टराईल जर लाईन मिळाल्या तर आपण त्याच्यापासून नवीन व्हरायटी इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या मेल स्टराईल लाईनचा यूज करत असतो. तर ते यूज करून कुणी व्हरायटी डेव्हलप केलेली आहे, जी पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे लुधियानामध्ये, तर त्या युनिव्हर्सिटीनं CH1 हे व्हरायटी डेव्हलप केली आहे. कशा पद्धतीनं, मेल स्टराईल लाईन यूज करून केलेली आहे. तर ते मेल स्टराईल लाईन कुठली यूज केली, MS12. ह्या ज्या व्हरायटीज आहेत तर हे आपण ज्या, आता तुम्ही म्हणाल ह्या लाईन आपल्याला कशा कळतात, तर याच्यासाठी वेगवेगळ्या ब्रीडिंग मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये मग PCR टेक्नॉलॉजी आहे, जसं आपल्याला आपला DNA पाहता येतो किंवा जसं आपले DNA चे जे पार्ट्स असतात ते पाहता येतात, सिमिलरली आपण प्लांटचे सुद्धा DNA पाहू शकतो.
त्याच्यामध्ये मग आपल्या कुठला पार्ट, कुठली लाईन किंवा कुठला जो अस्पेक्ट आहे तर तो कुठल्या कॅरेक्टरसाठी आहे तर ते सुद्धा आपल्याला पाहता येतं. तर जी MS-12 लाईन आहे तर ही आपण मेल स्टेराइल लाईन यूज करून CH1 हायब्रिड डेव्हलप केलेला आहे पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी लुधियानाने. आणि हे कसं केलं जातं, PCR टेक्निक जे आहेत, पॉलिमरेज चेन रिएक्शन असेल किंवा जे DNA एम्प्लिफिकेशन असतं ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे रँडमाइज्ड डिझाईन रँडोमाइज जे वेगवेगळे हे असतात त्याला काय म्हणतो, मार्कर्स म्हणतो आपण, मार्कर असिस्टेड सिलेक्शन असतात. तर ते वेगवेगळे जे मार्कर्स असतात तर त्याच्या थ्रू PCR टेक्निकने आपण काय करत असतो, ह्या लाईन आयडेंटिफाय करतो आणि ह्या लाईन ब्रीडिंग मेथडसाठी यूज करत असतो. हे झाले प्रायव्हेट सेक्टर हायब्रिड. अशा प्रकारे तुम्हाला मी ह्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज सांगितल्या. आय होप सर्वांना लक्षात आली असेल. इंट्रोडक्शन मी सांगितल्या, पब्लिक सेक्टर हायब्रिड सांगितले, प्रायव्हेट सेक्टर हायब्रिड सांगितले, त्याच्यामध्ये आणखी पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये सांगितले. हे झाले व्हरायटीज. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेल्या मध्ये इंट्रोडक्शन झालं, आपलं क्लासिफिकेशन झालं, न्यूट्रिशनल अस्पेक्ट्स झाले, मिनरल आणि ट्रेस एलिमेंट्स पाहिले, वेगवेगळ्या स्पेसिस पाहिल्या, डिफरन्स पाहिला चिली आणि कॅप्सिकम मधला, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट व्हरायटीज पाहिल्या. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे सॉइल प्रिपरेशन किंवा सॉइल आणि क्लायमेट. सॉइल प्रिपरेशन सांगितलंय तुम्हाला. सॉइल प्रिपरेशन मध्ये बघा, चिली कॅन बी ग्रोन ऑल टाइप्स ऑफ सॉइल फ्रॉम लाईट सँडी टू हेवी क्ले. चिली जी आहे, मिरची जी आहे तर ती वाईड रेंज ऑफ सॉइल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सॉइल मध्ये ग्रोन केली जाते. पण मेजरली जर कुठली सॉइल प्रेफरेबल असते तर ती कुठली असते, लाईट सँडी टू हेवी क्ले. जी लाईट सँडी जी सॉइल आहे तर ती किंवा हेवी जी सॉइल, हेवी क्ले सॉइल आहे तर ह्या ज्या सॉइल्स असतात त्या मेजरली सॉइलच्या क्रॉपसाठी प्रेफरेबल आहेत. आणि त्याचा पीएच जी सॉइल आहे तर त्याचा पीएच किती असला पाहिजे, 5.8 to 6.5. 5.8 तिथे ठेवले सर, ते कपाट खोलून ठेवा. एक 10 मिनिटं तुम्ही खोलून ठेवा, तो पण चेक करा. तोडता की काय तोडता. पीएच तुम्हाला सांगितलं मी 5.8 to 6.5. आणि व्हेरी सेन्सिटिव्ह टू वॉटर लॉगिंग. वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे दलदलीची जी जमीन आहे तिथं पाण्याचा निचरा होत नाही अशा सॉइलला क्रॉप हे अजिबात थ्राईव्ह होत नाही किंवा ते तिथं जगू शकत नाही. हे त्या वॉटर लॉगिंग कंडिशनला कसं आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे. जसं की आपल्याला एखादं आपण म्हणतो की मला उन्हाळा म्हणजे समर जो सीझन आहे त्याच्या तर तो सूट होत नाही किंवा मी त्याच्यासाठी खूप सेन्सिटिव्ह आहे. तर तशाच प्रकारे जी वॉटर लॉग्ड कंडिशन आहे, जी दलदलीची जमीन आहे किंवा जिथं पाण्याचा उत्तम निचरा होत नाही अशी जमीन चिलीच्या प्रोडक्शनसाठी आपण घेऊ शकत नाही. कारण चिली हे क्रॉप वॉटर लॉगिंग कंडिशनला काय आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यानंतर थ्रूली प्लग द लँड 3 to 4 times फॉलोड बाय प्लँकिंग टू लेवल द फील्ड. काय करायचं आहे, प्लगिंग करायचं आहे म्हणजे नांगरणी करायची आहे. नांगरणी केल्यानंतर आपल्याला ही जी नांगरणी आहे ते 2 ते 3 नांगरणी करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हॅरोईंग करून घ्यायची आहे म्हणजे तिथं आपल्याला कुळवणी करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जो तिथला फील्ड असणार आहे तर त्याला आपण लेवलिंग करून घ्यायचं आहे, तिथं प्लँकिंग करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आपला फील्ड असणार आहे तर ते प्रिपेअर असणार आहे आपली जी चिली ट्रान्सप्लांटिंग साठी. त्याच्यानंतर सॉइल नंतर मॅन्युअर्स बघा. मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स मध्ये आपल्याला काय करायचंय, मॅन्युअर्स जे आहे FYM जे आहे, जे चांगलं कुजलेलं शेणखत आहे तर ते 250 क्विंटल जे शेणखत आहे तर ते 1 हेक्टर साठी आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. आणि ते कधी ऍड करायचे, बिफोर ट्रान्सप्लांटिंग. चिलीचं ट्रान्सप्लांटिंग आपण ज्यावेळेस सीडलिंग नर्सरीमध्ये रेडी असतात आणि आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहे तर ट्रान्सप्लांटिंगच्या अगोदर आपल्याला 1 वीक ते 10 ते 15 दिवस अगोदर आपल्याला काय करायचं आहे, 250 क्विंटल FYM जे आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, फील्ड मध्ये ऍड करायचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला 150 kg नायट्रोजन, 150 किलो काय करायचं आहे नायट्रोजन, 75 kg फॉस्फरस आणि 75 kg पोटॅश. हे जे हेक्टरी आपल्याला रिकमेंडेशन दिलेलं आहे फर्टिलायझर्सचं, तर हेक्टरी आपल्याला 150 kg युरिया, 75 kg फॉस्फरस, 75 kg पोटॅश यूज करायचं आहे फॉर चिली क्रॉप साठी. त्याच्यानंतर हे फर्टिलायझर जे आपल्याला अप्लाय करायचे आहे तर ते कसे करायचे आहेत, फुल डोज ऑफ फॉस्फरस अँड पोटॅश अँड 1/3 डोज ऑफ नायट्रोजन शुड बी अप्लाइड ऍट द टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंगच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, फुल डोस द्यायचा आहे. कशाचा, म्हणजे जो आपण बेसल डोस देत असतो, जो सुरुवातीचा आपला बेसल डोस आहे तर तो आपल्याला जो फॉस्फरस आहे आपला तो फुल द्यायचा आहे, पोटॅश सुद्धा आपल्याला फुल द्यायचा आहे आणि नायट्रोजन आहे
तर तो आपल्याला 1/3 नायट्रोजन काय करायचा आहे, ट्रान्सप्लांटिंगच्या वेळेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर द रिमेनिंग जो नायट्रोजन असणार आहे तर तो आपल्याला 2 इक्वल स्प्लिट्स मध्ये द्यायचा आहे. 5 ते 6 दिवस झाल्याच्या नंतर, ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर 5 ते 6 दिवसांनी आपल्याला काय करायचं आहे, हा जो राहिलेला नायट्रोजनचा डोस आहे तर तो 2 विभागात वेगवेगळ्या 2 विभागात काय करायचा आहे, आठवड्यांच्या फरकाने ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर 5 ते 6 आठवड्यानंतर द्यायचा आहे. आणि आपल्या ट्रान्सप्लांटिंग चिलीचं झाल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे, अर्थिंग अप करून घ्यायचं आहे. अर्थिंग अप म्हणजे तुम्हाला माहित आहे जे आपण सॉइल लावत असतो, आपल्या रूटला जे सॉइल कव्हर करत असतो तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, अर्थिंग अप. आणि अर्थिंग अप आपल्याला कधी करायचे, 8 ते 10 आठवडे झाल्याच्या नंतर, ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर 8 ते 10 आठवड्यांनी आपल्याला काय करायचं आहे, तिथं अर्थिंग अप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नर्सरी रेझिंग म्हणजे आपल्याला जे नर्सरी आपण जे प्लांट सीडलिंग घेणार आहे चिलीचं ट्रान्सप्लांटिंगसाठी, जे सीडलिंग आपल्याला तयार करायचं आहे तर ते आपण कधी आणि कसं करणार आहे बघा. apply 15 ते 20 kg of well rotten FYM and 500 ग्रॅम ऑफ NPK. जरी आपल्याला काय करायचं, 15 ते 20 kg चांगलं कुजलेलं जे FYM आहे आणि 500 ग्रॅम NPK काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण नर्सरी बेड प्रिपेअर करत असतो तर त्यावेळेस आपल्याला हे नर्सरी बेडच्या फील्ड मध्ये काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. अबाउट 10 to 12 बेड्स ऑफ 1.2 0.15 मीटर साइज अँड सफिशियंट सीडलिंग पर हेक्टर. आपल्याला तर 10 ते 12 बेड बनवायचे आहेत. त्याचं जे स्पेसिंग असणार आहे तर ते किती असणार आहे, 8 by 1.2 by 0.15 मीटर साइजचे आपल्याला काय करायचे आहे, रेज्ड बेड बनवायचे आहेत 1 हेक्टर साठी. आपल्याला सीडलिंग जे लागणार आहे तर ते किती लागणार आहे, 10 ते 12 बेड. त्याच्यानंतर बघा, नर्सरी सॉइल शुड बी ड्रेंच्ड विथ फॉर्मॅलिन सोल्युशन और with Kapton 0.3% at the rate 5 liters solution per meter square for damping of control of seedling. ज्यावेळेस आपण नर्सरी सॉइल प्रिपेअर केलेली आहे, आपण नर्सरी बेड बनवलेला आहे, बनवल्याच्या नंतर ड्रेंचिंग करायचं आहे. ड्रेंचिंग म्हणजे काय, तर आपल्याला फॉर्मॅलिनचं जे सोल्युशन आहे किंवा कॅप्टॉन हे जे फंजीसाइड आहे तर ते 0.3% सोल्युशन घ्यायचं आहे. 5 लिटर पाण्यामध्ये ते डिझॉल्व्ह करायचं आहे आणि त्या सोल्युशनचं आपल्याला तिथे काय करायचं आहे, ड्रेंचिंग करायचं आहे. ड्रेंचिंग म्हणजे आपण लिक्विड स्वरूपात त्या सॉइल मध्ये जे अप्लाय करतो सोल्युशन, तर त्या प्रोसेसला आपण ड्रेंचिंग म्हणत असतो. आणि हे ड्रेंचिंग काय करायचं आहे, तर नर्सरीमध्ये सिव्हिअरली येणारा एक डिसीज आहे डॅम्पिंग ऑफ. डॅम्पिंग ऑफला आपण मराठीमध्ये मान मोड्या डिसीज म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, प्लांटचं जे सीडलिंग जे असतं, आपला जे चिलीचं आपण म्हणतो की रोप, आपण म्हणतो की आता चिलीचं रोप आणलेलं लावायचं, तर त्याचा जो शेंडा असतो त्याने डायरेक्ट मान टाकतो. तर हे कशामुळे होत असतं, तर तिथं जो डॅम्पिंग ऑफ डिसीज आहे तर तो डिसीजचा इन्सिडेंट झालेला असतो आणि त्याच्यामुळे ते काय होत असतं. आणि हा फक्त नर्सरीमध्ये मेजरली होतो. तर त्याच्या कंट्रोलसाठी आपल्याला अगोदरच काय करायचं आहे, सॉइलला ड्रेंचिंग करून घ्यायचं आहे. कशाचं, फॉर्मॅलिनचं किंवा कॅप्टॉनचं 0.3% सोल्युशन 5 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून ते काय करायचं, आपल्याला पर मीटर स्क्वेअरला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर आफ्टर ड्रेंचिंग झाल्याच्या नंतर द बेड शुड बी कवर्ड विथ अल्कॅथिन शीट फॉर 48 hours, देन ओपन फॉर 48 to 72 hours बिफोर सोईंग. ड्रेंचिंग झाल्याच्या नंतर जो बेड आहे तर तो बेड अल्कॅथिन शीटनी काय करायचा आहे, कव्हर करायचा आहे 48 तासांसाठी. आणि त्याच्यानंतर ओपन करायचं आहे, सोईंगच्या अगोदर 48 ते 72 तास त्याला काय करायचं आहे, ओपन करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, 1 ते 1.5 kg सीड इज सफिशियंट फॉर 1 हेक्टर. सीड रेट जो आहे तर तो किती असणार आहे, 1 ते 1.5 kg जे सीड आहे तर ते हेक्टर साठी आपल्याला सफिशियंट आहे. 1 ते 1.5 kg आपण ट्रान्सप्लांटिंग साठी आपल्या मीटर डीप इन रोज 5 to 7 सेंटीमीटर अपार्ट इज बेटर सोईंग. सोईंग किती डीप वरती करायची, आपल्याला 2.5 mm वरती डीप सोईंग करायची आहे. 5 to 7 सेंटीमीटर अपार्ट इज बेटर सोईंग. 5 to 7 सेंटीमीटर त्याच्यात काय असणार आहे, स्पेसिंग असणार आहे. ऑप्टिमम टाइम फॉर सीड सोईंग इन नॉर्दर्न प्लेन्स इन ऑक्टोबर नोव्हेंबर विल फेब्रुवारी एप्रिल फॉर हिल्स. जर टाइम जो आहे सोईंगचा टाइम काय आहे, जे नॉर्थ इंडियाचे जे प्लेन्स आहेत, नॉर्थर्न जे प्लेन्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सोईंग केली जाते. आणि हिली जो एरिया आहे तिथे फेब्रुवारी एप्रिल मध्ये सोईंग केली जाते. ही नर्सरी रेजिंग फॉर चिली. त्याच्यानंतर बघा, हार्वेस्टिंग कशी केली जाते. हार्वेस्टिंग मध्ये बघा, ग्रीन चिली आर हार्वेस्टेड आफ्टर 60 days ऑफ ट्रान्सप्लांटिंग अँड ड्राय चिलीज आर हार्वेस्टेड आफ्टर 90 days ऑफ ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग केल्याच्या नंतर
60 दिवसामध्ये आपण चिली आपल्याला जर ग्रीन चिली हिरवी चिली जर हार्वेस्ट करायची असेल तर आपण ती 60 दिवसामध्ये हार्वेस्ट करतो ट्रान्सप्लांटिंग केल्याच्या नंतर. आणि जर आपल्याला ड्राय चिली पाहिजे असेल, आपल्याला ड्राय चिली जर हार्वेस्ट करायची असेल तर ती 90 दिवसानंतर ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या 90 दिवसानंतर आपण हार्वेस्ट करू शकतो. 5 ते 6 पिकिंग ग्रीन चिलीसाठी आपण करू शकतो आणि ड्राय चिलीसाठी 2 ते 3 पिकिंग मध्ये आपण ती हार्वेस्ट करू शकतो. ही झालं हार्वेस्टिंग. ही तुम्ही बघत असाल, ही ड्राय चिली आहे किंवा रेड चिली जी आहे, ड्राय चिलीसाठी आपण हार्वेस्ट करतोय, ती 90 डेज मध्ये हार्वेस्ट करायची आहे आणि ग्रीन चिलीसाठी आपण 60 डेज मध्ये हार्वेस्ट करायची आहे. यील्ड जे आहे तर ते यील्ड बघा, नॉर्मली 15 ते 20 क्विंटल ड्राय चिलीज अँड 140 ते 150 क्विंटल फॉर ग्रीन चिलीज आर ऑब्टेन्ड फ्रॉम 1 हेक्टर. एका हेक्टर मधून आपल्याला 15 ते 20 क्विंटल जे ड्राय चिली आहे तर ती आपल्याला मिळते आणि 140 ते 150 क्विंटल आपल्याला ग्रीन चिली एका हेक्टर मधून मिळते. हे झालं यील्ड. त्याच्यामध्ये बघा, अबाउट 25 to 40% ड्राय चिली रिकव्हरी इज ऑब्टेन्ड डिपेंडिंग अपॉन द कल्टिवर्स अँड थिकनेस ऑफ द इनर वॉल्स. जे ड्राय चिली आहे तर त्याचं जे यील्ड आहे तर ते कशावर डिपेंड आहे, तर आपण कुठलं कल्टिवर ग्रोन करतोय आणि त्याची जी थिकनेस आहे इनर वॉल्सची त्याच्यावरती आपल्या चिलीचं जे ड्राय चिलीचं जे यील्ड आहे तर ते डिपेंड असतं. द यील्ड ऑफ कॅप्सिकम इज 200 क्विंटल पर हेक्टर फ्रॉम हायब्रिड सीड, अबाउट 450 क्विंटल्स पर हेक्टर. तर जे हायब्रिड्स आहेत तर हायब्रिड्स पासून जे यील्ड मिळतं आपल्याला तर ते किती मिळतं, 450 क्विंटल्स पर हेक्टर. ओके, हे झालं यील्ड ऑफ चिली. त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे आपल्या ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची कमी असते आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस आपल्यामध्ये जसं एखादी डिसऑर्डर इंट्रोड्यूस होते तसं सुद्धा फ्रुट्स असतील किंवा व्हेजिटेबल्स असतील त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या डिसऑर्डर तयार होतात. तर ह्या तुम्हाला डिसऑर्डर बघायला मिळतील, याला आपण फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणत असतो. तर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर मध्ये पहिली आहे ब्लॉसम एंड रॉट. ब्लॉसम एंड रॉट म्हणजे ही तुम्हाला दिसत असेल, जे एंड आहे तर हे काय होतं, रॉट होतं म्हणजे कुजतं, तर ती झाली ब्लॉसम एंड रॉट. तर बघा, अपीअरन्स ऑफ वॉटर सोक्ड स्पॉट्स ऑन ब्लॉसम एंड ऑफ द फ्रूट. फ्रूटच्या ज्या एंड आहे तर तिथं वॉटर सोक्ड म्हणजे पाणी तेल टाकलं आणि त्याच्यावरून आपण जर पाणी ओतलं तर ते जसं दिसतं तसं हे ज्या स्पॉट्स असतात तर ते आपल्याला दिसत असतात. ते कुठं असतात तर फ्रूटच्या एंडला. तर हे कुठली ऑर्डर झाली, ब्लॉसम एंड रॉट. ती कशामुळे होते बघा, कंट्रोलसाठी काय करायचं आहे, लाईट इरिगेशन रेग्युलरली. आपल्याला लाईट इरिगेशन देत राहायचं रेग्युलरली. जर पाण्याचा तुटवडा झाला तर तिथं आपल्याला ब्लॉसम एंड रॉट ही जी फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे तर ती पाहायला भेटते. अवॉइड हेवी ऍप्लिकेशन ऑफ नायट्रोजनस फर्टिलायझर. ज्याच्यामध्ये युरिया जास्त आहे तर असे जे फर्टिलायझर्स आहेत तर ते देणं आपल्याला टाळायचं आहे किंवा ते कमीत कमी द्यायचे आहे, जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायचा नाहीये, जेणेकरून आपल्याला ब्लॉसम एंड रॉट ह्या डिसऑर्डरला सामोरं जावं लागेल. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सप्लाय इरिगेशन रेग्युलरली सप्लाय करायचं आहे. जे नायट्रोजन डोस आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे, कमी प्रमाणात द्यायचा आहे. ऍडिंग लाईम टू द सॉइल और स्प्रे अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. आपल्याला सॉइल मध्ये काय करायचं आहे, लाईम ऍड करायचा आहे. लाईम म्हणजे सर्वांना माहित असेल, आपण चुना म्हणतो, जो आपल्याला सॉइल मध्ये ऍड करायचा आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडचा स्प्रे घ्यायचा आहे फॉर कंट्रोल ऑफ ब्लॉसम एंड रॉट डिसऑर्डर. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे सनस्कार्ड. सनस्कार्ड म्हणजे तुम्हाला माहित असेल, उन्हामुळे फ्रूट चिरतात किंवा फ्रूट फुटतात, तर ते बघा, सॉफ्ट लाईट कलर आर स्लाइटली व्रिंकल्ड एरियाज अपीअर ऑन द फ्रूट. तर हे कशामुळे होतं, सनस्कार्ड तुम्हाला हे दिसत असेल, हे उन्हामुळे झालेलं आहे. ओके, तर ह्याच्यासाठी काय करायचंय बघा, ही जी स्किन आहे तर ती लूज होते आणि व्हाईट सिल्वरी पॅचेस जे आहेत तर ते तिथे आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सप्लांट सीडलिंग ऍट क्लोजर स्पेसिंग. आपल्याला जे काय करायचं आहे, ट्रान्सप्लांटिंग जे करणार आहे तर ते त्याच्या प्लांट टू प्लांट जे स्पेसिंग असतं आपलं, हे एका प्लांट मधलं आणि दुसऱ्या प्लांट मधलं जे स्पेसिंग असतं तर ते काय करायचं आहे, आपल्याला कमी करायचं आहे आणि आपल्याला प्लांट लावायचे आहेत किंवा त्याची ट्रान्सप्लांटिंग जी करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ प्लांट्स कसे येतील हे पाहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, ग्रो अबंडंट फॉलिएज व्हरायटीज अँड कंट्रोल डिफॉलेटिंग इन्सेक्ट्स. डिफॉलेटिंग इन्सेक्ट्स जे आहेत ते काय करायचे आहेत, आपल्याला कंट्रोल करायचे आहेत. त्याच्यानंतर फ्लावर ड्रॉप अँड फ्रूट ड्रॉप. तर ड्यू टू हाय टेम्परेचर अँड लो ह्युमिडिटी, लो लाईट इंटेन्सिटी, शॉर्ट डे अँड हाय टेम्परेचर. फ्रूट ड्रॉप साठी काय करायचं आपल्याला, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी काय करायची आहे, तिथली जी लाईट इंटेन्सिटी आहे ती मेंटेन करायची आहे. त्याच्यामध्ये बघा, गिव्ह लाईट टू फ्रिक्वेंट इरिगेशन अँड फ्लावरिंग ऑफ द फ्रूट सेट स्टेजेस. ज्यावेळेस फ्लावरिंग आणि फ्रुटिंग होते अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, लाईट इरिगेशन द्यायचं आहे. आणि क्रॉप जे आहे तर ते ग्रोथ रेग्युलेटरचा स्प्रे घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कुठलं, नॅफ्थॅलिन ऍसेटिक ऍसिड 500 ppm
किंवा ट्रायकेटॅनॉल 2 ppm चं जे सोल्युशन आहे किंवा जे हे ग्रोथ रेग्युलेटर आहे, तर हे काय करतात, फ्रूट सेटिंग आणि फ्लावर. फ्रूट सेटिंग म्हणजे काय, तर 100% फ्लावर्स आहेत समजा, तर त्याच्यापासून आपल्याला 100% फ्रुटिंग होते का, तर नाही. तर समजा 100% फ्लावर आले तर 70% फ्रुटिंग होत असते, बाकीचे फ्लावर्स काय होत असतात, ड्रॉप होत असतात. तर ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड 50 ppm चा काय करायचं आहे तिथं स्प्रे घ्यायचा आहे. ह्या झाल्या फिजिओलॉजिकल डिसऑर्डर तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, हे कशामुळे झालेलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे, ब्लॉसम एंड रॉट आहे हे. त्याच्यानंतर हे 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 जे दोन आहेत ते वरचे ब्लॉसम एंड रॉट आहेत ते सनस्कार्डमुळे झालेलं आहे. ओके, झाल्या फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थ्रिप्स, आपण ज्याला तुडतुडे म्हणतो, म्हणजे असे उडतात बघा ते किडे, तुम्हाला पाहायला मिळत असतील, चिली जर क्रॉप तुम्ही कधी पाहिला असेल तर हे थ्रिप्स जे असतात तर ते काय करतात, त्याचा सायंटिफिक नेम काय आहे, जसं प्लांट बॉटॅनिकल नेम असतं तसं तुम्हाला प्रत्येक इन्सेक्ट सगळ्या स्पीसीचं तुम्हाला सायंटिफिक नेम पाहायला मिळेल. तर थ्रिप्सचं सायंटिफिक नेम आहे स्क्रायटोथ्रिप्स डॉर्सेलिस, हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. तर हे याच्यामध्ये काय करतात, तर त्या लार्वी जे असतात, लार्वी, आता हे एंटोचा पार्ट आहे, तुम्ही पाहिलं असेल, इन्सेक्टच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात, तर त्याच्यातली जी लार्वल स्टेज असते तर त्या लार्वी असतील किंवा जे अडल्ट स्टेज असते तर इन्सेक्टची थ्रिप्सच्या, तर ते काय करतात, सग द सॅप ऑफ लिव्स, सेलचं जे सॅप आहे तर ते काय करतात, लिव्हचं जे सेल असतात तर ते सेलचं सॅप काय करत असतात, सक करत असतात, कंटिन्युअसली सक करत असतात. हे थ्रिप्स ऍफिड्स वगैरे आहेत त्यांना आपण ऑलरेडी सकिंग पेस्ट म्हणत असतो, तर ह्या सेलचं काय करत असतात, सक करत असतात, आणि त्याच्यामुळं काय होतं, तर लिप आपलं जाळीदार होतं, तिथलं जे सेल असते तर ती सक केलेली असते, त्याचं सेलचं सॅप सक केलेलं असतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, ते लिव्ह जे आहेत चिलीचे ते काय होतात, कर्ल व्हायला सुरू होतात. मग त्याच्या कंट्रोलसाठी आपल्याला काय करायचं आहे, स्प्रे डायमिथोएट 0.03% किंवा एंडोसल्फान 0.05% ऍट 15 days इंटरव्हल. डायमिथोएट जे इन्सेक्टिसाइड आहे तर ते आपल्याला 0.03% सोल्युशन आपल्याला काय करायचं आहे, त्याचा पर्सेंटचा स्प्रे आपल्याला 15 दिवसांच्या फरकाने घ्यायचा आहे. सेम दुसरा इन्सेक्ट आहे ऍफिड्स. ऍफिड्सला आपण मावा किडे म्हणत असतो, हे मावा किडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याचं सायंटिफिक नेम आहे ऍफिस गॉसिपी किंवा मायजूस पर्सिसी. ऍफिस गॉसिपी आणि मायजूस पर्सिसी या त्याच्या दोन स्पेसीज आहेत. या सुद्धा काय करतात, हे ऍफिड्स, व्हाईट फ्लाय आणि फ्रूट बोरर, ह्या कशा आहेत, फ्रूट बोरर नाही ऍक्च्युली, व्हाईट फ्लाय, ऍफिड्स आणि थ्रिप्स याला आपण सकिंग पेस्ट म्हणतो. ह्या तिन्ही पेस्ट काय करत असतात, सेल जे आहेत लिव्हच्या करण्याचं काम करत असतात, आणि त्यामुळे लिव्ह जे असतात ते कर्लिंग होतात. लिव्ह कर्लिंग झाल्याच्या नंतर ते प्लांट ड्राय व्हायला सुरू होतं. तर ह्याच्या कंट्रोलसाठी सुद्धा, ऍफिडच्या कंट्रोलसाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, डेमेटॉन नावाचं जे इन्सेक्टिसाइड आहे तर ते किती 0.025% किंवा डायमिथोएट 0.03% सोल्युशन आपल्याला तिथं 15 दिवसांच्या फरकाने काय करायचं आहे, तिथं स्प्रे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हाईट फ्लाय, ज्याला आपण पांढरी माशी म्हणतो, ती सुद्धा काय करते, सेल सॅप जो आहे तो सक करते, आणि लिफ कर्ल जे डिसीज आहेत, म्हणजे आपण पानं, तुम्हाला ज्याला आपण आपल्याकडे गुकळे डिसीज म्हणतात बघा, तिथं पानं जे असतात ते कसे झालेले असतात, कर्लिंग झालेले असतात, तर ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मॅलेथिओन जे किंवा एंडोसल्फान ऍक्च्युअली बॅन झालेला आहे. एंडोसल्फान आपल्याला मार्केटमध्ये भेटत नाही, तर आपण मॅलेथिओन 0.1% सोल्युशन आपल्याला तिथे काय करायचं आहे, स्प्रे करायचं आहे. व्हाईट फ्लायचं सायंटिफिक नेम आहे बेमेसिया टॅबिकी. त्याच्यानंतर फ्रूट बोरर जे आहे, तर फ्रूट बोरर म्हणजे फळ पोकरणारी माशी जिला आपण म्हणतो, तर तिचं नाव आहे स्पोडोप्टेरा लिचुरा. ही जी माशी आहे ही काय करते, याच्यातली जी कॅटरपिलरची स्टेज असते तर ती फीड करत असते लिव्ज वरती, आणि त्याच्यामुळे काय होतं, तर लिव्ज काय होतात, ड्राय व्हायला सुरू होतात. तर याच्या कंट्रोलसाठी आपल्याला सायपरमिथरिन नावाचं जे इन्सेक्टिसाइड आहे तर ते काय करायचं आहे, स्प्रे करायचं आहे, किंवा कार्बारिलची जी भुकटी आहे, गंधक जे आहे, तर ते आपल्याला 15 दिवसाच्या इंटरव्हलने तिथं स्प्रे करायचं आहे. हे अशा प्रकारचे तुम्हाला इन्सेक्ट थ्रिप्स पाहायला भेटतील. हे जे आहेत ह्याला आपण थ्रिप्स म्हणतो. हे जे छोटे छोटे पाहायला मिळतात तुम्हाला, हे थ्रिप्स आहेत. ह्या त्यांच्या लार्वल स्टेज असतात, वेगवेगळ्या अडल्ट स्टेज, लार्वल स्टेज, ह्या वेगवेगळ्या स्टेज असतात. आणि फ्रूट बोरर हे बघा, अशा प्रकारे फ्रूट बोरर जे फ्रूटचं जे फ्रूट आहे तर त्याला कसं काय करत असतात, सक करण्याचं काम करत असतात. फ्रूटचे जे सेल असतात त्याला सक करण्याचं काम करत असतात. आता आहे फंगल डिसीजेस आणि बॅक्टेरियल डिसीजेस. फंगल डिसीजेस मध्ये बघा,
ऍक्च्युली डिसीजेस मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगते. आपला तुमचा पुढच्या लेक्चरचा टाइम झालेला आहे. डिसीजेस आणि पेस्ट जे आहेत तर त्या तुम्हाला मी पुढच्या डिसीजेस मध्ये सांगते. मग त्याच्यात व्हायरल, फंगल आणि बॅक्टेरियल अशा 3 टाईपचे डिसीज आहेत. ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने समजावून नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगते. आता वेळ नाहीये, गडबडीत तुम्हाला ते समजणार नाही. आतापर्यंत आपण जो पार्ट बघितला तो सर्वांना समजलाय का? पटापट सर्वांनी व्हिडिओ विदिन अ सेकंद करायचा आहे. जर व्हिडिओ ऑन नसेल आणि अटेंडन्स नाही लागली तर मला अजिबात सांगायचं नाही. मॅडम फटाफट व्हिडिओ ऑन करायचा आहे. आपला आजचा जो पार्ट आहे तो सर्वांना समजलेला आहे. अनम्यूट करून सांगा व्हिडिओ. आजचा आपला पार्ट सर्वांना समजलेला आहे.